आमरण उपोषणास बसलेले गणेश बाबूराव जाधव रेणापुरी मौजे शेत रस्ता त्यांचा शेतीचा प्रश्न आहे, राहणारे हातगाव येथील आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत असे कोणते त्यांचे प्रश्न आहेत की ते सुटत नाही आणि ते सोडून घेण्यासाठी त्यांना पाथरी तहसील समोर आमरण उपोषणास बसावं लागलेले आहे. आज आमच्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे मुले आहेत, त्यांची फॅमिली आहे आणि ती आज त्यांचा पहिला दिवस आहे. आमरण उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय प्रश्न आहे त्यांचा. दादा, काय प्रश्न आहे तुमचे की तुम्हाला पाथरीच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास विथ फॅमिली सोबत परिवारासोबत बसावं लागेल? मी गणेश बाबूराव जाधव राहणार हातगाव. माझं शेती गट क्रमांक 443 मध्ये आहे. मला पूर्वीपासून 444 व 449 या नंबर बांधावरून रस्ता असून समोरच्या व्यक्तीनं मोकळा रस्ता अडवला आहे व त्या रस्त्याबद्दल तहसीलदार साहेब यांनी आदेश देऊन, विभागीय अधिकारी साहेब यांनी आदेश देऊन व माननीय मंत्री बावनकुळे साहेब यांचे आदेश असून तरी पण मला आज उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे. माझा मुलगा 10 वर्षाचा आहे. माझी पत्नी ही कमीत कमी तिचं ऑपरेशन, बालाचं ऑपरेशन झालेलं आहे, तरी पण आम्हाला उपोषणाला बसावं लागले. माझे वडील त्याला पण उपोषणाला बसावं लागले. अशी परिस्थिती आज आमच्यावर आलेली आहे. आज माझा रस्ता जर खुला करून गेला तर ठीक आहे, नाही गेला तर हे तीव्र उपोषण करण्यात येईल. किती वर्षापासून तुम्ही पाथरी तहसील कार्यालयामध्ये चक्रा मारताय? आज 3 वर्ष झाले मी चक्रा मारत आहे. तहसीलदार साहेबाकडे येतो, तहसीलदार साहेबांना आदेश काढून मी रस्ता मोकळा करून दिला नाही. एजीएम साहेबांनी बी आदेश देऊन त्यांच्या बी आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. पुन्हा पोलीस ऑफिस परभणी यांची बी फीस भरून त्याची बी अंमलबजावणी झाली नाही. बावनकुळे साहेबांचा आदेश असून त्याची पण अंमलबजावणी केली नाही. मग आज एवढा अन्याय माझ्यावर, माझा स्वर्गीयतला असून विमुक्त भटक्या जमातीतला माणूस असून आज एवढा अन्याय माझ्यावर सहन करावा लागायला लागलाय. ह्याची दखल कोणीच घेईन. आज बरं वाईट माझ्या कुटुंबाचं काही झालं हा, याचा जबाबदार तहसील मंडळाधिकारी व इतर लोक हे जबाबदार राहतील. आज बावनकुळे साहेबांचा आदेश असून हा नुसता कागदावर चालतंय का काय? आज मला हे तहसीलदार साहेब समोर आले तर हा प्रश्न मी अगोदर त्याला विचारणार. आज माझ्या शेतामध्ये ऊसाचं पीक असून आज माझं नुकसान व्हायला लागले. मी व्याजाने पैसे काढून माझी शेती करतो. शेतामध्ये जायला रस्ता नाही. पिकाचं आपली मशागत करण्यासाठी, खत पाणी घालण्यासाठी जायला रस्ता नसल्यामुळे माझं खूप नुकसान होत आहे. आणि आज बावनकुळे साहेब नुसता आदेश देऊन कागदपत्रीवर नुसता खेळ चाललेला आहे. आणि आज ह्या तहसीलदार साहेब, मंडळाधिकारी साहेब माझ्याकडे डोकून पण बघायला तयार नाही. आज हा माझ्या ऊसाचा फुटो आहे, त्याच्यामध्ये सगळं माझं पीक सुकत आहे. पाणी द्यायला जायला रस्ताच नाही. पाणी द्यायला गेले की ते शिवागाई करतात, धमकी देतात, रस्ता खुला करून देत नाही. तोपर्यंत मी उपोषणाला बसलेच आहे. आणि आजपर्यंत मला यांनी कोणत्याही गोष्टीचा रस्ता खुला करून दिला नाही. जोपर्यंत रस्ता खुला करून देत नाही, मला योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी इथून उपोषणावर उठणार नाही. उपोषण करते गणेश बाबूराव जाधव, राहणार हातगाव. मौजे रेणाखडी येथे त्यांचे शिवार गटमध्ये शेत आहे आणि त्या शेतात जाण्यासाठी शेत रस्ताच नाही आहे. आणि त्यांना 3 वर्षापासून पाथरी तहसीलदार कार्यालय व उपविभागीय कार्यालय येथे त्यांना वारंवार चक्रा माराव्या लागत आहेत. महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी जे आदेश काढलेले आहेत की शेत प्रश्न, जे काही शेतकऱ्यांचे शेत प्रश्न असतील, शेत रस्त्याच्या बाबतीत असतील, त्यांनी तहसीलदार साहेबांना 7 दिवसाच्या आत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांचे आदेश आहेत. मग जाधव यांचं असं म्हणणं आहे, महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचे जे आदेश आहेत ते आदेश आहेत का नुसते कागदावरचे आदेश आहेत? मग त्यांचे जर आदेश असतील तर तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी त्यांचे आदेशाचे पालन का करत नाही, असा प्रश्न त्यांच्या समोर आज उभा टाकलेला आहे. एक अनुसूचित भटक्या जमातीचा व्यक्ती, त्यांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. प्रशासन त्यांच्याकडे काही लक्ष देत नाही. आज त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. सोबत त्यांचं मुले आहेत, त्यांच्या मिसेसला बाल प्रॉब्लेम आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, जर या आमरण उपोषणात त्यांच्या फॅमिलीचं, त्यांचं जर काही बरं वाईट झालं तर याचा जिम्मेदार कोण, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा टाकलेला आहे.
तरी मेहरबान तहसीलदार साहेब, उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे प्रश्न मार्गी लावावे अशी त्यांनी विनंती केलेली आहे। जोपर्यंत त्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत त्यांचे आमरण उपोषण पाथरी तहसील कार्यालयासमोर सुरूच राहणार असल्याचे जाधव यांनी सांगितलेले आहे।